अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील श्रीयुत कलापुरे सर आपल्यापुढे इयत्ता 6वीचे गणित घेऊन येत आहेत. आज आपण विभाग क्रमांक 2 पार्ट 2 इक्वेशन्स म्हणजे समीकरणे आणि त्यामध्ये समीकरणे सोडवणे हा भाग पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा भाग पाहण्यासाठी आपण एक चार्ट पाहूया. समीकरणाच्या दोन्ही बाजूवर प्रत्येक वेळी समान क्रिया केली तर मिळणारे समीकरण संतुलित राहते आणि संतुलित समीकरणावर पुढीलपैकी कोणतीही क्रिया केली तरी मिळणारे समीकरण संतुलितच असते, त्यामध्ये बदल होत नाही. आता कोणकोणत्या क्रिया केल्या तरी त्यामध्ये बदल होत नाही हे आपण पाहणार आहोत. समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये समान संख्या मिळवणे. समीकरणाच्या दोन्ही बाजूमधून समान संख्या वजा करणे. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना समान संख्येने गुणणे. समीकरणाच्या दोन्ही बाजूंना शून्योत्तर समान संख्येने भागणे किंवा आणि समीकरणाच्या दोन्ही बाजूची आदला बदल करणे. या 5 गोष्टीमुळे समीकरणामध्ये कसलाही बदल होत नाही. समीकरणाला मात्र शून्याने भागू नये. शून्याने भागल्यास त्या समीकरणाचे उत्तर 0 येईल, कारण कोणत्याही संख्येला शून्याने भागले तर त्याचा भागाकार 0 येत असतो. If the same operation is carried out on both sides of an equation every time, the equation remains balanced. When any of the following operations are carried out on an equation, the equation remains balanced. 1. Adding the same number to both sides. 2. Subtracting the same number from both sides. 3. Multiplying both sides by the same number. 4. Dividing both sides by the same non-zero number. And last 5. Exchanging the two sides. या 5 नियमापैकी एका नियमाचे आपण उदाहरण पाहूया. ॲडिंग द सेम नंबर टू बोथ साइड्स. समीकरणाच्या दोन्ही बाजूमध्ये समान संख्या मिळवणे. उदाहरण असे आहे की दिलजीतचे 4 वर्षापूर्वीचे वय 8 वर्ष होते. यावरून त्याचे आजचे वय काढा. 4 years ago, Diljit was 8 years old. How old is he today? या समीकरणाचे उत्तर काढण्यासाठी किंवा उकल काढण्यासाठी आपल्याला प्रथम
त्याचे वय हे एक अक्षर मानावे लागेल आणि दिलेल्या उत्तरामध्ये त्याचा उल्लेख करावा लागेल. म्हणजे दिलजीतचे आजचे वय ए वर्ष मानू. तुम्ही या ठिकाणी कोणतंही अक्षर वापरू शकता. शक्यतो एक्स हे अक्षर नेहमी वापरतात. दिलेली माहिती एच्या भाषेत लिहू. लेट्स सपोज ही इज a years old today. Now let's write the given information using a. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ए अक्षर वापरून एच्या भाषेत ही माहिती लिहायची आहे. म्हणजे ए वजा 4 बरोबर 8. म्हणून ए वजा 4 अधिक 4 बरोबर 8 अधिक 4. आता हे अधिक 4 अधिक 4 कुठून आले तर वजा 4 घालण्यासाठी अधिक 4 ही समान संख्या आपण या ठिकाणी घेतलेली आहे आणि दोन्ही बाजू ही संख्या मिळवलेली आहे. म्हणजे समीकरणाची डावी बाजू ही 0 होईल आणि पुढे त्याचे उत्तर येईल. म्हणून ए अधिक 0 बरोबर 12. या ठिकाणी 8 आणि 4 याची बेरीज 12 आली आहे. म्हणून ए बरोबर 12. या ठिकाणी दिलजीतचे आजचे वय 12 वर्ष आहे. Using a minus 4 is equal to 8, so that a minus 4 plus 4 is equal to 8 plus 4, adding 4 to both sides. So a plus 0 is equal to 12, and so a is equal to 12. Diljit is 12 years old today. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला दिलजीतचे वय 12 वर्ष मिळालेले आहे आणि हे आपण ए अक्षर वापरून काढलेले आहे. सेमी आणि नॉन सेमीच्या दोन्ही वर्गासाठी उपयुक्त असा हा व्हिडिओचा प्रकार आहे. त्यामुळे दोन्ही वर्गांनी हा व्यवस्थित पाहिला पाहिजे. प्रॅक्टिस सेट नंबर 27 मध्ये आपल्याला सराव संच 27 मध्ये आपल्याला खालील उदाहरणातील दिलेल्या माहितीवरून समीकरण तयार करा व उकल शोधा. अशी माहिती विचारलेली आहे. आता यामध्ये पहिलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. हरबाकडे काही मेंढ्या होत्या. त्या बाजारातील त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या. तर हरबाकडे एकूण किती मेंढ्या होत्या? हरबा owns some sheep. After selling 34 of them in the market, he still has 176 sheep. How many sheep did Harba have at first? म्हणजे बाजारात 34 मेंढ्या विकल्यानंतरही 176 मेंढ्या शिल्लक आहेत. तर हरबाकडे म्हणजे हरबा नावाच्या व्यक्तीकडे
सुरुवातीला एकूण किती मेंढ्या होत्या हे आपल्याला काढायचं आहे. मागील उदाहरणामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की यासाठी तुम्ही कोणतेही अक्षर मानू शकता. इंग्रजी कॅपिटल अक्षर मानावं किंवा स्मॉल अक्षर मानावं, पण एक्स हा नेहमी मानला जातो गणिती भाषेत, म्हणून आपण या उदाहरणामध्ये एक्सचा वापर करूया. हरबाकडील मेंढ्या एक्स मानू आणि दिलेली माहिती एक्सच्या भाषेत लिहू. नाव लेट्स राईट द गिव्हन इन्फॉर्मेशन युजिंग एक्स. एक्स वजा 34 बरोबर 176. म्हणजे एक्स त्याच्या सुरुवातीच्या मेंढ्या होत्या, 34 त्याने विकल्यात म्हणून वजा 34 आणि त्याच्याकडे उरल्यात 176 म्हणून बरोबर 176. म्हणून एक्स वजा 34 प्लस 34 इज इक्वल टू 176 प्लस 34, म्हणजेच दोन्ही बाजू 34 मिळवले आहेत. वजा 34 आणि अधिक 34 यांची बेरीज 0 येणार आहे, म्हणून x प्लस 0 इज इक्वल टू 210 आणि म्हणून x बरोबर 210. म्हणून हरबाकडे 210 मेंढ्या होत्या असे आपणास म्हणता येईल. या ठिकाणी ॲडिंग 34 टू बोथ साइड्स आणि 34 and minus 34 is equal to 0, so that x plus 0 is equal to 210. Harba have at first 210 sheep. अशा प्रकारे आपल्याला ही उदाहरणे सोडवायची आहेत. मित्रांनो, या ठिकाणी छोटा व्हिडिओ मुद्दाम बनवलेला आहे आणि ह्या क्रिया 5 क्रिया करून तुम्हाला काही उदाहरणे मी देणार आहे, ते तुम्ही व्यवस्थित सोडवायचे आहेत. फक्त एकच लक्षात घ्या, तुम्हाला जी संख्या नको आहे तिच्या विरुद्ध क्रिया करून ती संख्या आपल्याला घालवता येते. उदाहरणार्थ वजा असेल तर तीच संख्या अधिक घ्या, दोन्ही बाजूला तीच संख्या मिळवा. जर अधिक असेल तर दोन्ही बाजूला तीच संख्या वजा करा. गुणिले असेल तर तीच संख्या दोन्ही बाजूला भागिले करा. भागिले असेल तर दोन्ही बाजूला गुणिले करा. आणि हा घटक इक्वेशन समीकरणे या ठिकाणी पूर्ण होत आहे. अशा प्रकारे तुम्ही उदाहरण संग्रह 27 मधील 5वा प्रश्न जो आहे तो प्रश्न तुम्ही पूर्ण सोडवायचा आहे.